काय केलं आपण 12 जण आपलं कुटुंब 12 जण 12 जण तुम्ही एक 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 चालले आम्हाला आम्ही सगळे बारकी बारकी झाला आम्ही सगळे बारकी बारकी आम्ही कातडी मम्मी आपण सगळे व्हिडिओ काढायचे झाले त्याला सगळे टिपायचे पण आता ओढले दिसतो यार बाबू शिकतो एक मिनिट माझे बघे माझे डोळेच नाही बंद करत म्हणजे तुलाच बघे तू एकदा गेले ना म्हणजे दिखतोच ना मग स्वप्नात पण येत ना गाणं
कुणालाच न्यायचं नाही आमच्या मी कुणूच पण दिला नाही. कुणीला खंजू लोकांना पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रियबंधू भगिनींनो, आपली बहीण लुईजा आपल्यामधून आज निघून गेली आहे. त्यामुळे आपण सर्वजण दुःखी झालो आहोत. परंतु धीर सोडू नका. आपली ईश्वरावरील श्रद्धा ढळू देऊ नका. पवित्र शास्त्रात म्हटले आहे की माझ्या मुला, तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असशील तर संकटांना तोंड द्यायला तयार राहा. आपले मन स्थिर ठेव. ईश्वराला विसरू नकोस. या जीवनाच्या शेवटी तुला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रातील हे शब्द आठवा. आज तुम्हावर जे संकट ओढवले आहे त्याचा मोठ्या धैर्याने स्वीकार करा. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते, हे लक्षात ठेवा. प्रियबंधू भगिनींनो, आता आपण पवित्र शास्त्रातील स्तोत्र 130 म्हणूया. खरा ईश्वर भक्त संकटाने कितीही पेटलेला असला तरी ईश्वरावरील आपली श्रद्धा सोडत नाही, असा ह्या स्तोत्र गीताचा भावार्थ आहे. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा, मी शोक सागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभू, तू माझी वाणी ऐक. माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत. आपला प्रतिसाद. धावा करतो. हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू, तुझ्याकडे कोण टिकाव धरील. तरी पण लोकांनी तुझे पाय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. प्रतिसाद. परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. मी परमेश्वराची अपेक्षा करतो. माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे. त्याच्या जवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील. करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची बहीण लुईजा, हिला तू या जगातून बोलावून घेतले आहेस. तिच्यासाठी आम्ही तुझ्याकडे दयेची याचना करतो. आमची प्रार्थना ऐकून घे. प्रकाश व शांतीच्या राज्यात हिचे स्वागत करून तुझ्या संत मंडळीमध्ये हिचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण शोकग्रस्तांसाठी प्रार्थना करूया. विशेष करून आपण कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया. हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो सहन करण्यासाठी परमेश्वराने त्यांना सहनशक्ती द्यावी. पवित्र आत्मेची प्रेरणा त्यांना मिळावी आणि परमेश्वराचा आशीर्वाद, कृपेचा अनुभव त्यांना यावा. म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ शाश्वत बापा, सांत्वन करत्या परमेश्वरा, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजळण्यास तू समर्थ आहेस. आज आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या ह्या लोकांना मनोधैर्य दे. त्यांच्या अंतःकरणातला दुःखाचा अंधकार दूर करून त्या ठिकाणी शांतीचा प्रकाश उजळू दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आम्हासाठी प्राणार्पण करून मरणावर विजय मिळविला. मरणातून उठून आम्हासाठी जीवनाचा मार्ग उघडला. त्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल असे अभिवचन त्याने दिले.
ख्रिस्ताचे दुःख, मरण, पुनरुत्थान व शाश्वत जीवनाचे अभिवचन यांच्या स्मरणाने येथे उपस्थित असलेल्या लोकांचे दुःख हलके कर. या जगाच्या प्रवासानंतर ख्रिस्ताच्या स्वर्ग राज्यात आपल्या मृत बहिणीशी आपली पुन्हा भेट होईल अशी आशा त्यांच्या मनात जागृत कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र आपण पवित्र मेरेकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया. त्याच्या मध्यस्थीने आपण सर्वांचं सांत्वन व्हावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. नमो हे कृपा पूर्ण नम हे कृपा पिता पुत्र पवित्र आत्म्यास गौरव असो. हे प्रभू आमच्या बहिणीला चिरंतन शांती दे. गेलेले सर्व विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पाहून अजित भाई झाले चर्चला येणार त्याने पुढे लागा. नाही ना एक ट्रॉली घे ना. ट्रॉली घे लगेच.
मायकल मनवेल डायस यांच्या आत्म्यासाठी त्याचबरोबर आज आपली भगिनी श्रीमती लुईजाबाई फ्रान्सिस मिनेजिस हिच्या आत्म्याला चिरकाळ शांती लाभावी म्हणून आपण विसावली आता अर्पण करूया. प्रेम बहिणीनो पवित्र तरीकेला निवादन करून आपण विसाव सुरू करूया. पितानी पुत्रानी पवित्र आत्म्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुनरुत्थान काळातील चौथा रविवार आपण उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून साजरा करतो. प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. का उत्तम आहे? कारण आपण त्याला उत्तम म्हणून संबोधितो, कारण तो आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला तो आशीर्वाद देत असतो आणि विशेष करून आपण जसे आहोत तसेच तो आपल्याला स्वीकारत असतो. विशेष करून आपली पापं जी आहेत ती तो पदरात घालून आपल्याला प्रत्येक वेळेस तो क्षमा करत असतो, त्याची दया दाखवत असतो आणि त्याचा आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्रदान करत असतो. आज ह्या उत्तम मेंढपाळाच्या चरणी आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि विशेष करून आज आपली बहीण लुईजाला आपण शेवटचं निरोप देत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. हीच श्रद्धा घेऊन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या बहिणीसाठी प्रार्थना करण्यास एकत्र आलेलो आहोत. आपण बहिणीचा आत्मा उत्तम मेंढपाळाच्या हाती आपण समर्पून देऊया. परमेश्वराने तिचा दयेने न्याय करावा, तिच्या सर्व पापांची तिला क्षमा मिळावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आणि उत्तम मेंढपाळाचा आपल्या सर्वांना जवळून अनुभव यावा आणि या क्षणी आपलं सांत्वन व्हावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आणि आम्ही सभेत सहभागी होत असताना आपल्या पापांची आपण कबुली देऊया आणि प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वांनी एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हैवेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मन नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आपल्या प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो एवढी लोकांनी आणि येरुशलेममधील रहिवाशांनी, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. इस्रायलचे सर्व घराण्यांनी हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही क्रूसावर मारले त्याला देवाने प्रभू आणि ख्रिस्त केले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला सुटफूट लागली आणि ते पेत्र आणि इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजनो, आम्ही काय करावे? पेत्राने त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना आणि जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे ज्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवीत आहे त्याने आणखी दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली आणि बोध करून म्हटले, या पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याचे संदेशाचे स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्या 3000 माणसांची भर पडली.
ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता पित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्यांच्या मुखात कपट आढळला नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून उसावर नेली. त्यासाठी आपण पापाला मेलेले होऊन सदा जगण्यासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. तुम्ही मेंढरांसारखे कटकत होता, परंतु आता तुमचं मेंढपाळ आणि संरक्षण ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हा प्रभूचा शब्द आहे. मी माझ्या मेंढराळाला माझी मेंढरं लावा. मी तुम्हाला बरोबर सांगतो, जो मेंढपाळात दाराने न जाता दुसरीकडून सरून जातो तो चोर आणि गुलाब. जो दाराने जातो तो मेंढपाळ. त्यासाठी एक द्वारपाल जातो. मेंढऱ्याची वाणी ऐकतात तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हात मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्या त्यांच्याकडे चालतो. मेंढऱ्याच्या मागे जातात, कारण ती त्याची वाणी ओळखते. ती पालख्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळते, कारण ती पालख्याची वाणी ओळखत नाही. हा दृष्टांत येशू त्यांना सांगितला. तर ज्या गोष्टी तो त्यांच्यावर बोलला त्या काय आहे ते त्यांना समजलं नाही. जास्त येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला सत्य सांगतो की मी मेंढराचे तारण जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू त्यांचे मेंढराने ऐकले. मी दार आहे म्हणजे तरी कोणी दारच आहे, त्याला तारण प्राप्ती होईल. पात येईल आणि बाहेर जाईल, त्याला खायला मिळेल. चोर येतो केवळ चोरी, घात आणि नाश करावयास येतो. मी तर त्याला जीवन प्राप्ती पाहिजे आणि ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून मी आलो आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्ताने जगलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक माणसाला मृत्यू हा काही सांगून येत नसतो. तो अचानकच किंवा आश्चर्यजनकरित्या येत असतो आणि मृत्यूमुळे आपण तुटतो, खचून जातो. मृत्यू आपल्याला आठवण करून देतो की आपण मातीपासून बनले गेलेलो आहोत आणि एक ना एक दिवस आपण सर्वजण मातीत परत जाणार आहोत. म्हणजे प्रेमदेवाने जेव्हा आई सोडून जाते तेव्हा आयुष्यात मोठे बदल घडतात, कारण तीच आपल्याला या जगाची ओळख करून देते. ती आपल्याला वाढवण्यासाठी अक्षरशः संघर्ष करते. तिला होणाऱ्या वेदनांचे आपण वर्णनही करू शकत नाही. आणि मग जेव्हा ती आपल्या आयुष्यातून निघून जाते तेव्हा तिची उणीव आपल्याला तीव्रतेने जाणवते. आई सुरुवात असते आणि ती कधीही शेवट नसते. ती सुरुवात करते आणि मग टिकून राहते.
जसा परमेश्वर निर्माण करतो तशीच आई निर्माण करते. जसा परमेश्वर टिकवून ठेवतो तसे आई टिकवून ठेवते. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आई नवजीवन देते. आणि आज माझ्या प्रिय बंधू भगिनींच्या आयुष्याने जगण्याला अर्थ दिला ती आपली बहीण लुईजा आपल्यासोबत आजपासून असणार नाही, परंतु तिचे प्रेम, तिचे संस्कार आणि तिच्या आठवणी मात्र आपल्यासोबत कायम राहतील. आज आपण आपली प्रिय बहीण लुईजाला शेवटचा निरोप देण्यासाठी या पवित्र मंदिराचा आलेलो आहोत. आपल्या सर्वांना दुःख झालेलं आहे आणि शोक करणे काही चुकीचं नाही, कारण प्रभू येशूच म्हणतो, धन्य ते शोक करणारे, त्यांना सांत्वन मिळेल. येशूने आपला मित्र लाजरसच्या मृत्यूवर अश्रू ढाळले. त्यामुळे माझ्या प्रिय बंधूंनो, आपले अश्रू हे कमजोरीचे नव्हे तर प्रेमाचे चिन्ह आहे. परंतु त्या अश्रूमध्येही आपण आशेचा किरण पाहतो की एक दिवस आपण आपली बहीण लुईजाला पुन्हा भेटू. माझ्या प्रिय बंधूंनो, तिचा मुलगा स्टीफन आणि पती फ्रान्सिस यांच्या मृत्यूमुळे आपली बहीण लुईजा खूपच खचून गेली होती. त्यानंतर वेगवेगळ्या आजाराने तिला वेढा घातलेला होता, परंतु तिच्या हातून रोजही काही सुटली नाही. तिचा ठाम विश्वास होता की माऊली आणि परमेश्वरच अशा कठीण प्रसंगात तिला शक्ती आणि बळ दिली. तिच्या प्रार्थना जीवनाद्वारे तिने खरोखरच आपल्या समोर एक संवेदनशील आणि विश्वासू जीवनाची उदाहरण ठेवली आहे आणि आपल्याला पटवून दिलेले आहे की जीवनातील कठीण प्रसंगात आपण परमेश्वराचाच आसरा घ्यावा. आज आपण उत्तम मेंढपाळ रविवार साजरा करतो. प्रश्न हाच आहे, आज आपली वाचन आपल्याला सांगत आहे की आज प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आपल्या सर्वांना ओळखतो, सर्वांना नावानिशी ओळखतो, परंतु आपण त्यांना जवळून ओळखतो. आपण त्याला जवळून ओळखतो का? आपल्याला त्याचा जवळून अनुभव आलेला आहे. आपण ख्रिस्ताचे शरीर स्वीकारतो, आपण आमेन म्हणतो. आमेन सांगताय की हो, या भाकरीमध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्तच हजर आहे. आणि तो जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपण स्वीकारत असतो माझ्या प्रिय बंधूंनो, त्या उत्तम मेंढपाळाचा आपल्याला जवळून अनुभव येतो. त्याचा आपण आवाज ऐकतो की आपल्या जीवनामध्ये आपण अस्वस्थच होऊन राहिलेलो आहोत. एका नवीन ख्रिस्ती झालेल्या व्यक्तीची ही गोष्ट आहे. आणि तो जेव्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा त्याच्या संडे स्कूलच्या टीचरने त्याला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झाला? तर त्या व्यक्तीने सांगितलं की सॉरी, मला माहिती नाही, ठाऊक नाही. त्या टीचरने त्याला काही सांगितलं नाही. दुसरा प्रश्न विचारला की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या दिवशी मरण पावला? तर त्या व्यक्तीने सांगितलं की सॉरी, मला खरोखरच ठाऊक नाही. त्या संडे स्कूलच्या टीचरला थोडासा राग आला, परंतु तिने तिसरा प्रश्न विचारला की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या दिवशी पुनरुत्थित झाला? आणि त्या व्यक्तीने सांगितलं, नवीन ख्रिस्तीच्या व्यक्तीने सांगितलं की सॉरी, मला हे सुद्धा ठाऊक नाही. त्या संडे स्कूलला एवढा राग आला, त्या टीचरने सांगितलं की तुला ख्रिस्ती कोणी बनवलं? आज तुला ख्रिस्ताविषयी काहीच ठाऊक नाही. आज तू ख्रिस्ती झालेला आहे आणि त्याच्याविषयी तुला काहीच ज्ञान नाही. तर माझ्या प्रिय बंधूंनो, त्या ख्रिस्ती झालेल्या व्यक्तीने सांगितले की मला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी मला ठाऊक नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ कोण आहे हे मला ठाऊक आहे, कारण मी त्याचा जवळून अनुभव घेतलेला आहे. मी त्याचा माझ्या जीवनामध्ये आवाज ऐकलेला आहे. आणि कधी आवाज ऐकलेला आहे? मी दारुड्या होतो आणि मी एवढा दारू प्यायचो की, आणि मी हिटलर होतो, म्हणजे मी दारू पिऊन यायचो तर माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना मारहाण करायचो. एवढी मारहाण करायचो रोज की माझी मुलं भीतीने पलंगाखाली लपायची मी जेव्हा घरी परतायचो. आणि त्याने सांगितलं की आज मी दारू सोडलेली आहे, आज मी चांगला व्यक्ती झालेलो आहे. आज कशासाठी?
कारण मी आज उत्तम मेंढपाळाचं मी जवळ अनुभवलेलं आहे. त्या उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पर्श केलेला आहे. त्याच्या पवित्र शरीराद्वारे त्याने मला स्पर्श केलेला आहे आणि आज मी त्याचा आवाज ऐकलेला आहे आणि सर्व काही मी सोडून आज मी ख्रिस्ती एक चांगला व्यक्ती आज बनलेलो आहे. म्हणजे प्रियमित्रांनो, उत्तम मेंढपाळाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे ते म्हणजे पश्चाताप करा, तुमची पाप स्वीकारा आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बपतिस्मा घ्या. तरच माझ्या प्रियमित्रांनो, आपण त्या उत्तम मेंढपाळाचा आपण अनुभव घेऊ शकतो आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घेऊन आणू शकतो. आज माझ्या प्रियमित्रांनो, आपण दुःखी झालेलो आहोत, अस्वस्थ झालेलो आहोत. आपलं कदाचित सांत्वन सुद्धा होणार नाही, कारण आज आपली बहीण आपल्याला सोडून गेलेली आहे. आज एवढे कष्ट काढले, मेहनत काढली केलेली आज एवढी आजारातून जाऊन दुःखाच्या डोंगरामध्ये ती उडालेली होती. परंतु आज तिने आपल्या सर्वांसाठी उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ जो आहे तो आपल्या बरोबरच सदैव असतो आणि त्याचाच आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला आधार घ्यायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. आणि हीच आमची आशा आहे. मरण माझ्या प्रियमित्रांनो हा शेवट नाही, तर अनंत जीवनाची सुरुवात आहे. परमेश्वर आज आपल्या बहिणीच्या सर्व पापाची तिला क्षमा करो, तिला तिचा दयेने न्याय करो आणि तिला तिच्या आत्म्याला चिरंतन शांती प्रदान करो. आणि आज माझ्या प्रियमित्रांनो, आपण सर्वजण ही दुःख या यात्रा आपण घेऊन उत्तम मेंढपाळाच्या चरणी आलेलो आहोत. प्रश्न आपल्याला चिंतनासाठी घेऊया की मी उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकलेला आहे का आणि त्याचा जवळ अनुभव घेतलेला आहे का? चिंतन करू. आपण सर्वजण ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ यांना उत्तम मेंढपाळ बनून आपल्या कल्पाची काळजी घेण्यास पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांना सत्तेने व न्यायाने राज्यकारभार करून देशाची प्रगती करण्यास उत्तम मेंढपाळ ख्रिस्त याची प्रेरणा व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व श्रद्धावंतांनी ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहून ख्रिस्ताला आपल्या जीवनाचे दार म्हणून स्वीकारावे व त्याची वाणी ऐकून त्याच्या कल्पाचे आदर्श साथीदार बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पाचारणासाठी जागतिक प्रार्थना दिनी भरपूर काम असलेल्या प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी त्याने अनेकांना पाचारण करावे व त्यांना त्या पाचारणाचा स्वीकार करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व मुलगामी व सामाजिक नेत्यांनी उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे निस्वार्थी वृत्तीने आपल्या लोकांची
सेवा करावी व आपला गाव परिवार ख्रिस्ताला अपेक्षित असा आदर्श कळत बनावा म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व असहाय्य व निराक्षित लोकांना शांती आणि सुरक्षितते वरदान लाभावे. जगात सर्वत्र विशेषतः युद्धग्रस्त देशात शांती नांदावी. या रजेच्या दिवसात विद्यार्थ्यांना प्रभूच्या सानिध्यात जास्त वेळ घालवता यावा. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. विशेष करून आपण आपली बहीण लुईसाच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे कुटुंबाला हे दुःख पेलवण्यासाठी परमेश्वराने शक्ती सामर्थ्य द्यावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आपलं प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे सर्व प्रभू परमेश्वरा आमच्या सर्व विनंत्यातून स्वीकारून घे आणि आमच्या जीवनामध्ये सदैव तुला तुझ्या पुत्राला उत्तम मेंढपाळ म्हणून स्वीकारून त्याचा अनुभव घेऊन त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सांगण्यासाठी सदैव आम्हाला तुझी कृपा आणि प्रेरणा दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सर्वशक्तिमान परमेश्वर के जलमान्य बापे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला आणि विशेष करून आमच्या बहिणीला नवजीवन दे. आमच्या तारणकर्त्या प्रभूच्या अखंडित मुक्तिखाण्यामुळे आम्हाला सर्व काळजी सुख दे आणि आमचे सांत्वन कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याची आभारे मारिया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य सर्वत्र मानाविधी योग्य प्रकारदायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान पडीवरला या घटनेची या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली. पापाचे साम्राज्य संपुष्टात आले. विभागलेले जग पुन्हा साधले गेले. मनुष्याला ख्रिस्ताकडे पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते.
स्वर्गातील सर्व सत्ता मृतांची गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरांना आमचे मधुर सूर दिसून आम्ही तुझे गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दयाच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचं त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि नियम आमचे पोप आवास आमचे विषय आणि सर्व याचे वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विश्वास कर. ह्या जगातून आज तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या
लुईजा या तुझ्या सेविकेची तू आठवण कर. ज्याप्रमाणे तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाली त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. ज्या आमच्या बंधुकरी पुनरुत्थानाच्या आशेने महाविद्या गेले आहे जे तुझ्या देवावर विसरून मरण पावले आहे त्यांचेही तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता चंद्रकुमारी म्हणूया तिचा पती संत योसेफ पूज्य प्रेषित युगायुगी या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याप्रमाणे शाश्वत जीवनाची सहवारस आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव कर अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात कर. Cristo तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवणी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात असेल पृथ्वीवर द्यायचे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्या अपराधांना क्षमा करू तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला प्रसंगी पडू देऊ नकोस, आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशीष आमचं तारणारा येशू ख्रिस्त याची आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेचे सहाय्याने मी पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणाला, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नको, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती बैठी देण्याची कृपा कर. तू नित्य जीवन सुद्धा सर्वदा राज्य करतोस. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस प्रेमाने प्रभूची शांती देऊ.
हे पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारी परमेश्वराची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलण्यात आलेले धन्य.
हे सर्व समर्थ बाबा, दयाळू मेंढपाळ, ख्रिस्ताच्या रक्ताने तारण प्राप्त झालेल्या तुझ्या कळपाचा सांभाळ कर व विवचनाच्या प्रदेशात त्याला घेऊन जा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू आता आपली मानवता खाली वापर देवाच्या आशीर्वादाची प्रार्थना करा. उत्तर असेल आम्हाला. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने आम्हाला पापमुक्त केले व आपली लेकरे बनवली. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणकर्त्याने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य प्रदान केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाची तुम्हाला वतन मिळो. श्रद्धेमुळे बाप्तिस्म्यामध्ये ख्रिस्ताबरोबर तुम्ही पुन्हा जिवंत झालात. त्याच्याबरोबर तुम्ही सर्व काळ एकरूप राहावे म्हणून तुमचे जीवन पवित्र राहो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर व सर्व काळ राहो. शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. शिक्षकांकडे 28 तारखेपर्यंत करावी विनंती. शुक्रवार 1 पासून संध्याकाळी 6 वाजता रोजरीच्या प्रार्थनेचं आयोजन केलं आहे. ज्या गावाचे आयोजन आहे त्यांनी प्रार्थनेचं आयोजन करायचं आहे. कार्यक्रमाला संपूर्ण रोजरीचा कार्यक्रम पाठवलेला आहे. 1 मे महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस, महिलांचा पहिला शुक्रवार सकाळी 6:30 वाजता एक मेसा असेल. तदनंतर झेंडावंदन शाळेमध्ये होईल. दुपारी दरवेळेचा नवीन दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता असेल. पाददान मोठी आत्या सांताबाई बाटीमध्ये होते. तिची 3 मुलं, एक मुलगी जिला आम्ही बापी म्हणायची, दुसरा मुलगा साईबाबा आणि तिसरा बाबू. लुईजाच्या मयत आणि पोंगा पाय नेहमी आमच्या घरी कर्णाजाळी द्यायच्या आणि त्यांच्या स्मृती आत्म्याच्या डोळ्यासमोर उजळत आल्या. ते जेव्हा घरी यायच्या तासन तास आमच्या कुटुंबात बसायच्या आणि आईवडिलांबरोबर कुटुंबाबरोबर वार्तालाप करायच्या. ह्या सर्व स्मृती आज माझ्या मनात उजळलेल्या आहेत. आमची बाळाची सूनबाई आहे म्हणून आम्हाला कुटुंबियाला, आम्हाला कुटुंबियाला आज फार दुःख झाले आहे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सुद्धा आज आम्ही संपूर्ण पॅरिश आज सहभागी झालेलो आहोत. परमेश्वराने त्यांचं सांत्वन करावं, आमचं सांत्वन करावं, त्यांचं आणि आमचं दुःख हलकं करावं म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. सर्ववासी लुईजा फ्रान्सिस मिनेजिस हिच्यासाठी 7व्याची मिसा येत्या बुधवारी सकाळी 6:30 वाजता या चर्चमध्ये होईल. महिन्याची मिसा 24 मेला सकाळी 7:30 वाजता आपल्या देवळामध्ये होईल. मयत घरी सांत्वनपर प्रार्थना मंगळवारी 28 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता होईल. आज विधीवर उपस्थित असलेले दोन्ही फादर्स, फादर निखिल डिसोजा आणि फादर रॉबिन फर्गोस या आलेल्या दिवसामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आता फादर निखिल डिसोजा आता अंत्यविधीची प्रार्थना होती. बंधू भगिनींनो,
प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या बहिणीचे हे मृत शरीर पुरण्यासाठी आदराने आणले आहे. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणार आहे. त्याने आपल्या बहिणीचे हे मृत शरीर वैभवाने उठवावे व आपल्या संत गणामध्ये हिचा समावेश करावा अशी परमेश्वराकडे आपण निश्चयाने प्रार्थना करूया. परमेश्वरीचा दयेने न्याय करू, तिच्या सर्व पापांची क्षमा करू. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त तिला परमेश्वर पित्याकडे घेऊन जाऊ. सर्व संतांबरोबर सार्वजनिक राज्याच्या सानिध्यात अखंड शांती व आनंद हिला प्राप्त होईल. बाप्तिस्माच्या पाण्यामध्ये लुईजा ख्रिस्ताबरोबर मरण पावली आणि ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनासाठी उठली. ती आता त्याच्याबरोबर शाश्वत वैभवामध्ये सहभागी होईल. शाश्वत जीवन प्रकाश दे. शाश्वत जीवन उदास रे. प्रभुतीला चिर प्रकाश दे. हे देवा सत्य साधना हे स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या बहिणीला तुझ्या हातात सोपवितो. आम्हाला खात्री आहे की तुझ्या सर्व संतांबरोबर शेवटच्या दिवशी तिला उठविण्यात येईल व ख्रिस्ताबरोबर हिला सर्वकाळची जीवन लाभेल. प्रभू, आमची प्रार्थना आहे आमच्या बहिणीचे स्वर्गात स्वागत कर व आम्ही विश्वासाने एकामेकाचे सांत्वन करावे म्हणून आम्हाला सांगितलं. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्वसमर्थ परमेश्वराने आपल्या या बहिणीला या जगातून स्वतःकडे बोलावले आहे. तिचा देह मातीपासून बनविण्यात आला होता म्हणून मातीमध्ये तिला परत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणात उठला, आम्ही देखील त्याच्याप्रमाणे तो वैभवाने उठविल असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या या बहिणीला प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूने हिचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासह वैभवाने तिला पुन्हा उठवावे अशी त्याच्याजवळ आमची प्रार्थना आहे. आपला प्रतिसाद. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपल्या मृत बहिणीसाठी आता आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचे सांत्वन कर. प्रभू, आमची प्रार्थना कर. हे प्रभू, तू माता आणि मरियेचे त्यांच्या दुःखामध्ये सांत्वन केलेस. आमच्या बहिणीसाठी दुःखी झालेल्या आम्हा सर्वांचे अश्रू तू पुसून टाक. प्रभू, आमची प्रार्थना. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या या बहिणी सार्वकालिक जीवन दे. प्रभू, आमची प्रार्थना आहे. पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या या बहिणीला स्वर्गाचे सुख दे. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आमच्या या बहिणीला बाप्तिस्माद्वारे नवजन्म मिळाला आहे. तागाचे तेल तिच्या शरीराला लावले आहे. आता तुझ्या सर्व संत मंडळीकडे तिला समाविष्ट कर. प्रभू, आमची प्रार्थना आहे. तुझ्या शरीराने आणि रक्ताने आमच्या या बहिणीचे पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्ग राज्यातील भोजनात तिला सहभागी कर. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आमच्या बहिणीच्या मृत्यूमुळे आम्हाला झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवनात आमचे आशास्थान बनव. प्रभू, आमची प्रार्थना आहे. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण्याने प्रेरित होऊन आपण धैर्यपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र प्रार्थनेचा, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही इत्यादीचे प्रमाणे हो. आमची प्रभूची भाकर आज मला दे आणि जसे आम्ही आमच्या पालकांना क्षमा करीतो तसेच आमच्या
आम्हाला असो. हे प्रभू, आमच्या बहिणीसाठी आम्ही करीत असलेल्या आमच्या या प्रार्थना ऐकून घे. तिच्याकडून घडलेल्या अपराधांची हिला क्षमा कर. तुझे दूत वसंत त्यांचा सहवास हिला सर्व काळ लागू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू हिला चिरंतन शांती दे. शांतीमध्ये आता आपण आपल्या बहिणीचे मृत शरीर तिच्या विश्रामस्थळाकडे घेऊया. Jesus.
आमच्या या बहिणीला तू गौरव पर्यंत या तडग्यात शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्ग राज्यात तिला तुझे दर्शन घडव व तुझ्या सानिध्यात तिला सर्व काळ राहू दे. अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. प्रभु शांति दे. तिचा आत्मा मिलेल्या विश्वासपूर्णची आम्ही देवाचे शांती पाहू. आपण प्रार्थना करूया. दयाळू परमेश्वर, दुःखितांची व्यथा तू जाणतोस आणि विनम्र लोकांच्या प्रार्थनांकडे तू लक्ष पुरवितोस. तुझ्याकडे विनवणी करीत असलेल्या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐकून घे आणि तुझ्या चिरस्थायी चांगुलपणावर विसंबून असलेल्या तुझ्या लोकांची आशा तू दूर कर. ही प्रार्थना मी आमच्या परमेश्वर ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सर्व भाविकांसाठी आता एक आमच्या स्वर्गातील तीन ही प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू नकोस, पण पापापासून आम्हाला सोड. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्मा सर्वस्व. आपण प्रार्थना करूया. आपल्या आकलन शक्ती पलीकडे असलेली प्रभू परमेश्वराची शांती पृथ्वी दे आणि मने परमेश्वराच्या आणि त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रेमामध्ये आणि ज्ञानामध्ये सुरक्षित ठेवो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. देवाला धन्यवाद. दुःखाने आसू ओ करुणा कर गुणराशी, तो करुणा कर गुणराशी. आशी यशसी आम्ही समीरसी मंजा तुझ्या शांतीने जाय. मी नाही रडत. शांतीने जाय. शांतीने जाय.